पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळाली आणि एकाच पावसात आयटी पार्क हिंजवडीचं वॉटर पार्क झाल्याची स्थिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी वाहनं सुद्धा वाहून गेली आहेत। हिंजवडी परिसरात नालेसफाई योग्य न झाल्यानं पाणी तुंबल्याचा आरोप नागरिक करतायत। भांडूपमध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। एलबीएस रोड परिसरात पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी झालाय। रायगडमधील उरण शहरात तुफान पाऊस बरसला। पावसात 15 मिनिटात रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं। काही वाहनं पाण्याखाली गेली। या पावसात नागरिकांची वाहनं चालकांची एकच तारांबळ उडाली आहे। एकाच पावसात अशी अवस्था झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीच्या धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करतायत। मात्र पाहिजे तसा पाऊस न झाल्यानं धबधबा अजूनही प्रवाहित काही झाला नाही। तरी सुद्धा या धबधब्याखाली पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत। लोणावळ्यामधील भुशी धरणावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली असून पावसाचा आनंद घेण्यासाठी पुणे मुंबईकरांची पावलं आता भुशी धरणाकडे वळू लागली आहेत। सध्या भुशी धरण 50% भरलेलं आहे। नाशिकच्या मनमाड नांदगावमध्ये मुसळधार पाऊस बरसला। मान्सूनच्या आगमनानं बळीराजा सुखावलाय। शेती मशागतीनंतर आता पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे। यापूर्वी अवकाळीनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र मान्सूनच्या समाधानकारक पावसानं शेती कामांना आता वेग येणार असल्याचं बघायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय। संभाजीनगरच्या पालखेड गावातल्या शिवारात हा पाऊस झालाय। या पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलं असून अनेक झाडं देखील पडली आहेत। या जोरदार पावसानं रस्त्यावर पाणी साचलेलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळाली होती। पावसामुळे रस्ते जलमय झाले होते। त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती। अनेक भागात पाणी सुद्धा साचलेलं होतं। पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळाली। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। पावसामुळे भात पिकांची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। जालन्यामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळाली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। तर शेती कामांना ब्रेक लागण्याची शक्यता असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत सापडले। मनमाड शहर परिसरात पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली। वादळी वाऱ्यासह सुमारे दमदार पाऊस पडला असून पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित झाला होता। पावसानं वेळेवर हजेरी लावल्यामुळे खरीपाची पेरणीचा मार्ग आता मोकळा झाल्याचं पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। इगतपुरी शहरात मुसळधार पाऊस बरसला आणि या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं होतं। अनेक दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानंतर अचानक बरसल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला। पनवेलमधील गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी केली गेली आहे। वाजे फाटे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। धुळ्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत। पाऊस वेळेवर आल्यानं पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे। तसंच उर्वरित पेरण्यांना देखील वेग येईल। धुळ्यात पावसाच्या हलक्या सरींचं आगमन झालं असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अपेक्षा आहे। सिंधुदुर्गामध्ये दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत। काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। आज कणकवलीमध्ये काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात झालेली होती। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची हजेरी बघायला मिळालेली होती। या पावसामुळे सकल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। काही ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी साचल्याचं बघायला मिळालं। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी बघायला मिळाली। 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। काही भागात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळाली। सांगलीमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती आणि बचाव कार्य प्रात्यक्षिक केलं गेलं। दरम्यान पूरस्थितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या बोटी, जीवनरक्षक उपाययोजना तसंच बुडणाऱ्यांना वाचवण्याच्या कृती यांचं प्रात्यक्षिक केलं गेलं। संभाजीनगरच्या वैजापूरमधील विरगाव गावात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला। त्या दरम्यान शेतात वीज पडल्यानं शेतकऱ्यांच्या कांदा चाळीला अचानक आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण कांदा जळून खाक झाला। त्यामुळे मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं बघायला मिळालं।